2+2 4 पेनल्टी 4 रनची इम्प्लिमेंट झाली आहे. यानंतर अजून टायमर अनिल दादा घड्याळ बघतोय म्हणजे 5:02 झालेत. अजून 5 मिनटं 5:07 मिनिटांनी 6 रनची होईल. आला ठीक आहे. सॉरी आता दोन बॉलची लागेल. आता 4 रन प्लस 5-7ला बॉल नाही पडला तर यस जसं इन्फॉर्मेशन येईल तसं आम्ही अनाउन्समेंट करू. समोरच्या टीमचा काही ऑब्जेक्शन नाही आहे याची देखील खोपटे टीम तुम्ही काळजी घ्या. पाहुण्या टीमचा सत्कार या विभागातील प्रत्येक टीमकडनं केला जातो. बट जे रूल्स आहेत ऑर्गनायझर्स कमिटीच्या माध्यमातून आहेत आणि त्या रूल्सवरतीच मॅच कंटिन्यू प्रत्येक दिवशी चालते. जसं पहिलं षटक फिनिश होईल मॅच सुरू झाल्यानंतर 4 धावा ॲड केल्या जातील टीम साक्षी 11 गावदेवी नारिवलीच्या धावफलकावरती. सन्माननीय भरतशेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. आमचे मित्र सौरभ भरत भोईर जे नेहमीच या टीममध्ये देखील खेळत असतात, या टीमला पॅक करत असतात. आणि नारिवली म्हटलं की सध्या नवी मुंबई परिसरातील अट्रॅक्शनचं सेंटर आहे. याच गावानं नवी मुंबई परिसरेला एक नवीन विकासाचा रस्ता दाखवणारं नगरसेविका नावाचं पद दिलं आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. भरभरून यश खरं तर इथल्या जनतेला दिलं, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन नारिवली गावाचं आणि पूर्ण ग्रामस्थांचं. चार रनची पेनल्टी ॲड झाली आणि आता मॅच सुरू होतीये काही क्षणात. फिल्डिंगसाठी मैदानावरती टीम रेडी आहे. आणि परत एकदा सांगतो इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील कंपल्सरी आहे. पुढची मॅच अनाऊन्स करून ठेवतो म्हणजे जेणेकरून तुमचा त्रास थोडा कमी होईल. नेक्स्ट मॅच आपण देखील दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. प्रत्येक मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक टीम वेळेवरती येणं या ठिकाणी तुमचं कर्तव्य आहे. सरवलीचं आगमन झालं आहे. वेलकम ऑल टीम, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर चला संघनायक थोडीशी आपण घाई करायची. अतिरिक्त वेळ इथे छेडला गेला, त्यानंतर आता लढतीचा आगाज होईल. जरीमध्ये आई खोपटे संघाच्या अगेन्स्ट साक्षी 11 गावदेवी नारिवली असा आपल्याला धमाकेदार सामना पाहायला मिळेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एक दमदार स्पर्धा पाहायला मिळते. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2026 आणि या आजच्या दिवसातील द्वितीय मॅचकडे आता लक्ष वेधित केलं जाईल, जिथे खेळाचा पहिला अंक पाहायला मिळेल. खोपटे विरोधात नारिवली. टाळ्यांचा गजर होतोय आणि पहिला बॉल हा प्रगतीपथावर. ओहो, अगदी घुसून वार करायचा होता, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर अगदी अटके पार गोलंदाजीचे हे वार पिवनच्या पहिल्या षटकापासून इथे आखले जात आहेत. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित ठाकूर हा पहिला धुरंधर गोलंदाज पाहायला मिळतो. पहिला चेंडू हा डॉट राहिलाय. ओहो, प्रहार राहिलाय, दमदार वार राहिलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि इथे झेलही सुटला जातो. आणि त्यानंतर येणारा पंचांचा इशारा खूप देखणा असावा आणि इशारा येतो षटकार. पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर अगदी फलंदाजानं डोकं वर काढले आणि डावखुऱ्या फलंदाजानं दागलेला हा पहिला धमाकेदार षटकार. पुन्हा प्रहार केलाय, अडखळ खेळला गेला,
क्षेत्ररक्षक तैनात, चांगला झेल पाहिला आपण. रितेश ठाकूर त्या ठिकाणी तैनात होते आणि लागलेला हा पहिला करारादी धक्का. रामचंद्र मडवी चषकाचं हे दमदार शानदार आयोजन पाहायला मिळतं. अगदी 26 जानेवारीला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 1 तारखेला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड पाहायला मिळेल. अगदी मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा सातत्याने या स्पर्धेमध्ये जोडला जातो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. भगवमय वातावरण, भव्य असं हे व्यासपीठ आणि त्यानंतर आज क्रिकेट रसिकांच्या साथीनं एक चांगली मेजवानी आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. आणि त्यातील हा दमदार सामना सध्या घडीला आपण एन्जॉय करतो, जिथे साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाच्या विरोधात खेळतोय. जरीमरी आई खोपटे, काहीसा खोपटे संघ उशिराने या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर अगदी 4 धाबसंख्येची पेनल्टी या संघाला लागली गेली. हे पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर निश्चितच साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाच्या कोठ्यामध्ये त्या धाबा ऍड केल्या जातील. ते थोड्याच वेळात या व्यासपीठावरती शुभागमन होईल. कल्याण अगदी आपण पाहिलं या परिसराला आपल्या कमी कालावधीमध्ये ज्यांनी भरभरून यशाच्या उंच शिखरावरती नेलं, असं तुम्हा सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं त्यांच्या स्वागताची जय्यत आणि जल्लोषात या ठिकाणी तयारीची सुरुवात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान करत आहे. आणि काहीच वेळात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्मृती चषकाला भेट देण्यासाठी तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं आगमन होताना या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. हा एक दांडगा संपर्क आहे जो जमवलाय. फार कमी काळात राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव कमवलंय योगेशदा मडवी आणि त्या सोबतीनं हितेंद्र मडवी, आमचे नकुल शेठ, मुकुंद शेठ आणि योगेशदा मडवी यांच्या पूर्ण परिवाराच्या माध्यमातून आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्यावरती असणारं प्रेम आणि त्यांचा शुभाशीर्वाद घेण्यासाठी या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील एक युवा कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. नक्कीच अगदी शिंदे साहेब असतील आणि त्यानंतर अगदी मडवी परिवार असेल. एक चांगली नाल सातत्यानं त्यांच्या माध्यमातून जोडली गेली आणि प्रत्येक पर्वामध्ये खासदार साहेबांची उपस्थिती अतिशय वंदनीय असते. पिवांचं पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी धावपटलामध्ये बनताना पाहिल्या एका गडाच्या मोबदल्यात अगदी 8 धाबा. अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी क्रीडांगण GMCC उसाटणे मैदान नेहमीच क्रिकेट पर्वणीसाठी या मैदानाकडे पाहिलं जातं. रायगड ठाणे जिल्ह्यातील नामांकित क्रीडानगरीपैकी हे निश्चितच मैदान पाहायला मिळतं आणि उसाटणे गावामध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण इथे पाहू शकता. द्वितीय षटक प्रगतीपथावरती आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं दागलेला अजून एक बेमिसाल षटकार. अकरालवीर आपण हा फटका पाहिला. आयुष भगत विरोधात अगदी पहिला चेंडू तिथे आलेला षटकार. धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. 14 धावा लागत आहेत. पहिलं षटक पाहिलं अभिजित ठाकूरचं, ज्याने अगदी 8 धावा देत एका फलंदाजाची कत्तल केली. आता आयुष आलाय. ओहो, अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला. पंचांचा इशारा येतोय. कडू सरांचा व्हाईट बॉल. अवांत धावसंख्येची आपल्याला ही पहिलीच भर पाहायला मिळते. अगदी सिंगलनं सुद्धा धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. या दृष्टिकोनातून काहीशी ध्येय धोरण आखण्याच्या उपाययोजना या फलंदाजी करणाऱ्या टीमला इथे आखाव्या लागतील. मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल त्वरित व्यासपीठासोबत आपण लगेच संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर्स कोणी ऑफिशियल मेंबर या ठिकाणी असेल आपण लगेचच व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. व्हाईट बॉल पाहिला आपण. आयुष भगत
थर्ड अंपायरचा इशारा सुद्धा इथे पाहायला मिळतो ऑलरूम मधून. व्हाईट बॉल अगदी धावा झपाट्याने पुढे मार्ग असतो त्या पहिल्या गोलंदाजावरती पूर्णपणे. चेक. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अँड ऑल मॅनेजमेंट कमिटी तुम्हा सगळ्यांनी त्वरित व्यासपीठावरती लगेचच येऊन थांबायचं आहे. थोड्याच वेळात खासदार साहेबांचं आगमन होतं. त्यांच्या स्वागतासाठी तुम्हा सर्वांना या ठिकाणी त्यांना पिकअप करायला एक रॉयल एंट्री आपण कव्हर करतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय साक्षी 11 गावदेवी नारिवलीसाठी चौकार. सर्वांच्या स्वागतासाठी अगदी जय्यत तयारी सुद्धा आखली जाईल संपूर्ण आमच्या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान खासदार साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतील. पिबनच्या पहिल्या षटकापासून धावा वेगानं बनताना पाहायला मिळत आहेत, जिथे धावत संख्या पुढे मार्गस्थ होते. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावपटलावरती. राईट हॉम ओव्हर द विकेट. अजून एक दमदार फटका इथे खेळलाय. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक बलवान षटकार. ते दोन फलंदाज चांगल्या पद्धतीने नांदत आहेत. नयन पाटील नयनरम्य फटका खेळल्यानंतर काहीसा माघारी परतला, परंतु आता फलंदाज आदित्य गोरपेकरच्या साथीनं गुरुदास भोईर एक खास फटकेबाजी आखतायत. अगदी चेंडूचा मेरिट पाहून हे फटके खेळले जात आहेत. मैदानाच्या चौफेर फटके कसे खेळावेत याचं उत्तम उदाहरण या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा अगदी अटके पार हे फटके खेळले जात आहेत. लॉंग ऑनची वारी, फटका वारी आणि आलेला अजून एक दर्जेदार चौकार. षटकार चौकार हे गणित साधले आयुष भगत विरोधात आदित्य गोरपेकर ऑन फायर. ओहो, अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा चेंडू सफर केलाय. आलेला अजून एक वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये ही 2 धावसंख्येची आपण छोटी पाहिली, जिथे 2 धावा ऍड होत आहेत. 29 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये काहीसे चेंजेस केले जात आहेत आणि त्यानंतर गोलंदाजीची आखणी ही गोलंदाज आयुष भगतला इथे करावी लागेल. काहीसा महागडा ठरलाय खोपटेगावचा गोलंदाज, परंतु गोलंदाजा विरोधात पुन्हा एकदा अटके पार हा फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक. अजून एक चौकार. हा निश्चितच सीमा पल्ल्याड जाताना इथे पाहायला मिळतो. अजून एक दमदार फटकेबाजी पाठोपाठ दमदार फटके खेळले जात आहेत. आलेला अजून एक पाठोपाठचा हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. हॉट वॉटर बॉटल्स आमचे गुरुवर्य गोपाळ शास्त्री भटजी यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक हॅट्रिकसाठी हे निश्चित आकर्षक बक्षीस पाहायला मिळतं. गुरुवर्यांच्या माध्यमातून प्रत्येक पर्वामध्ये एक त्यांची पर्वणी असते. त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. पहिल्या 2 षटकांचा जबराट असा खेळ पाहिला आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा जर पाहिला धावपुस्तकावरती नयन पाटील बाद झाल्यानंतर 38 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या साक्षी 11 गावदेवी नारिवली संघ एक जबराट खेळी साकार करतोय. आदित्य गोरपेकरच्या साथीनं गुरुदास भोईर. ओहो, सुंदररित्या फटका टोलण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु रिंगण तोडता आलं नाहीये. निश्चितच अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो.
अगदी पहिला डॉट बॉल अभिजित ठाकूरनं दागला होता, त्यानंतर पिबनच्या पहिल्या षटकामध्ये 5वा बॉल डॉट राहिला आणि त्यानंतर एकही डॉट बॉल द्वितीय षटकामध्ये शुभम टाकला गेला नाही आयुष भगतच्या माध्यमातून आणि त्यानंतर अगदी अभिजित ठाकूरनं पुन्हा एकदा हा तिसरा डॉट बॉल आपल्या भात्यातून त्यानं पेशकश केलाय. अगदी सिली पॉईंटच्या वरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोखले. पूर्णपणे गोलंदाजीची आता दादागिरी प्रस्तावित केली जाते. अभिजित ठाकूरनं ज्या पद्धतीने पिबनचं पहिलं षटक हाताळलं त्या दर्जाचं हेही षटक या षटकादरम्यान आखलं जातं. अलीकडच्या दुसऱ्या षटकादरम्यान ज्या काही धावा वेगानं बनताना आपण पाहिल्या आणि त्यानंतर धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावण्याचे प्रयत्न परोपरी अभिजित ठाकूरच्या माध्यमातून आखले जात आहेत. राईट हम ओव्हर द विकेटनं मारा करण्याचा प्रयत्न, अजून एक भॅड हल्ला आलेला, अजून एक दर्जेदार चौकार. दिशेनं दागलेला हा दर्जेदार असा आपण हा फटका पाहिला. अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये काहीसा अभिजित ठाकूर वरचढ कामगिरी करताना पाहिला परंतु या गोलंदाजा विरोधात पुन्हा एकदा फलंदाज आक्रमक होतोय. नाव आहे आदित्य गोरपेकर. चांगले फटके खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आणि 5 चौकारांचा साज ज्याच्या खेळीमध्ये आपण पाहिला. अविरतपणे मैदानाच्या चौफेर बाजूनं या फलंदाजाची आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या प्रत्येक बाजूनं तो धावा बनवतो. गुंतवणुकीचं जो क्षेत्र पाहिलं तर अगदी चौफेर बाजूनं तो फटके खेळतो. ही अगदी जमेची बाजू पाहायला मिळते. 10 चेंडू शुभम अगदी 33 धावत संख्येवरती सुशोभित पारी आदित्य गोरपेकरची ते पाहायला मिळते. गोरपेकर चांगला खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या गुरुदासलाही खासम खास केल हा साकार करायचंय. अभिजित तयार. ओहो, हलवार पद्धतीने हा फटका केला मिड डापकडे, धोका होता आणि सहज गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. अगदी क्षेत्ररक्षक मिडॉपकडे भावेश तैनात असताना अगदी फास्टली थ्रो होणं खूप गरजेचं होतं. वेगवान थ्रो झाला असता, वेगवान फेकी झाली असती, कदाचित नॉन स्ट्राइक केला आदित्य गोरपेकरला माघारी परतावं लागलं असतं परंतु वेगवान थ्रो न करणं काहीसं अंगलट आलंय आणि हे पाहता काहीशी चर्चा होते. कारण फील्ड डिपार्टमेंट सजग राहणं हे खूप गरजेचं असतं. जागता पहारा पेट्रोलिंग देणं गरजेचं असं ते पाहिलं तर इथे नॉन स्ट्राइक एनला जो धोका होता तो आता टललाय आदित्य गोरपेकरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल गोलंदाज अभिजित. प्रहार केलाय, काहीसा अडखळत इथे खेळला जातो. लॉंग ऑफ कडे हा फटका पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. राज ज्याचं आधी राज्य राहिले फिल्डिंगच्या माध्यमातून आणि अशा रीतीनं पाहिलं तर अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते धावपटलावरती. एका गडाच्या मोबदल्यामध्ये 46. ड्रिंक टाइम पाण्याची मागणी केली जाते. अगदी शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2026 या स्पर्धेचा दिमागदार आपण या सोला पाहू शकता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री कुमार हितेंद्र रामचंद्र मडवी, युवा सेना उपतालुका अध्यक्ष अंबरनाथ आणि त्यांच्या साथीने एक दमदार व्यक्तिमत्व एकच वादा योगेश दादा, सन्माननीय योगेश बालराम मडवी, संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अंबरनाथ श्री मलंगड आणि आमचे संपूर्ण संयोजक मंडळींचंही विशेष योगदान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. ज्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून ज्यांची नेहमीच आपण ख्याती पाहतो असे दमदार कामगिरी करणारे अनिल दादा ढोपरी असतील, संयोजक टीम श्री मुकुंद बालाराम मडवी असतील, सन्माननीय श्री दिलीप बालाराम मडवी असतील, सन्माननीय श्री रोशन सुरेश मडवी असतील, सन्माननीय श्री अनिलजी महादेव ढोपरी असतील आणि संपूर्ण स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि गावदेवी माता क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखना सोहळा याची देही याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि असा हा आनंद
आनंदमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. चतुर्थ षटक, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. टीम जय मरियाई खोपटे क्रिकेट संघाकडून मंथन मात्रे. अलीकडच्या 3 षटकांदरम्यान जे काही घडले हे विसरून जाऊन पुढील चतुर्थ षटकामध्ये विचार मंथन करावं लागेल मंथन मात्रेला. परंतु पहिलाच बॉल त्याचा आपल्याला डॉट पाहायला मिळतो. जरी मरियाई खोपटे या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना साक्षी 11 गाव देवी नारिवली. एक रंगतदार लढत. खेळाचा पहिला अंक आपण पाहू शकता. सुरेल पारे खेळण्याच्या बेतामध्ये असलेला खेळाडू. अगदी सीमा पल्ल्याड हा चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग पाहिली आपण. ऋषिकेश ठाकूर त्या ठिकाणी सज्ज होते. चांगला फिल्डिंगचा आपण कारनामा पाहिला या फिल्डरच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर अगदी वेगानं पुढे मार्गस्थ होते. पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा वेगाने येताना पाहिला. पहिलं षटक 8, अलीकडचं षटक पाहिलं तिथेही 8. द्वितीय षटकादरम्यान आलेल्या 30 धावा काहीशा आपण पोषक ठरताना पाहिल्या आणि ज्याच्या जोरावरती एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो फलंदाजी करणारा साक्षी 11 गावदेवी नारिवली हा संघ. गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट न मारा राहिले. चेक. तर मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल आपण लगेचच व्यासपीठावरती संपर्क साधायचा. अगदी व्हाईट बॉलची पुन्हा एकदा आपण सरबती पाहिली. मंथन मात्रे पहिला बॉल व्हाईट बॉल. त्यानंतर 2 धावा आपण येताना पाहिल्या. त्या चेंडूकरणी अगदी चांगली फिल्डिंग आपण होताना पाहिली. परंतु पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल काही अंगलट येईल. धावा झपाट्याने पुढे मार्गस्थ होत आहेत. ते आता रोखाव्या लागतील. प्रहार केलाय क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल. जल्लोषाचं वातावरण. रितेश ठाकूरनं पकडलेला हा दमदार झेल आणि इथे खेळाडू बाद होतोय. विक्रमादित्य खेळी साकार करणारा निश्चितच नारिवली संघाचा सुपरस्टार आदित्य गोरपेकर बॅक टू द पवेलियन. खेळणारा ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 5 चौकारांचा साज असणारा आणि 13 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची खेळी करणारा गोरपेकर आता बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो. गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवलाय आणि अगदी इथे ऑन स्क्रीन इथे पाहिलं जाईल. संपूर्ण संयोजक टीम ऑन फील्ड अगदी ऑन रूम मध्ये दाखल आहेत. पिबनच्या पहिल्या षटकापासून ज्या पद्धतीने धावा येताना पाहिल्या त्यानंतर आता धावा आता काहीशा रोखल्या जात आहेत. प्रहार केलाय. येता क्षणी आक्रमक होण्याचा प्रयत्न तोही असफल होतोय आणि हे पाहिलं तर अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये असलेला खेळाडू फुलोरे करण फुलोरे बॅक टू द पवेलियन. स्वागताची जय्यत तयारी पाहायला मिळते संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून. अगदी डॉक्टर श्रीकांत एकनाथजी शिंदे साहेबांचं खासदार साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अगदी या चषकाच्या प्रत्येक पर्वामध्ये आयोजकांना शुभेच्छांचा वर्षाव देण्यासाठी नेहमीच खासदार साहेबांची उपस्थिती अगदी वंदनीय असते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो अगदी अटके पार हे फटके खेळले जातात. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दागलेली अजून एक चपराक 4 रन्स चौकार. डीजे एक गोरपेकर गेल्यानंतर दुसरा गोरपेकर आलाय जिथे संदेश गोरपेकर येताक्षणी आक्रमक झालाय. अगदी आदित्यनं ज्या पद्धतीचा खेळ केला 36 धावसंख्येची झुंजार खेळी ज्याच्या बारमधून पाहिली तसाच काहीसा खेळ संदेश गोरपेकरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. खर्रा फिल्डिंग ज्या ठिकाणी फक्त एक धाव तिथे आलेल्या 2 धावा. तिसरीचा प्रयत्न 3 धावा प्रयत्नशील
पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि अगदी तब्बल या चेंडू गणिक 4 चांद लावणारी ही आपल्याला धावगती पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी फक्त ओमकार सर 1 धाव आणि तिथे तब्बल आल्या 4, या काहीशा महागड्या ठरल्या जातील निश्चितच पुढील अंकामध्ये. जरी मर्याई खोपटे या संघासाठी पहिल्यांदा 4 धावसंख्येचं ओझं खांद्यावरती आहे. 4 धावसंख्येची पेनल्टी या संघावरती लादली आहे आणि त्यातील हा दुष्काळात 13वा महिना. अशा पद्धतीच्या या धावा काहीशा अतिरिक्त छेडल्या तर खोपटे संघासाठी काहीशा महागड्या ठरल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा धावपटलावरती. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दागलेला अजून एक बलशाही षटकार. फटकेबाजी आपण पाहिली. संदेश गोरपेकर अगदी आक्रमक होताना पाहिला, ज्याच्या बॅटमधून निश्चितच चांगले फटके येताना पाहायला मिळत आहेत. पाठोपाठ अगदी 2 चौकार, त्यानंतर आलेला हा षटकार. पहिला चौकार ज्याच्या बॅटमधून राहिला, दुसरा चौकार अगदी धावगतीनं त्याने परिपूर्ण प्राप्त केला. एक चांगली धावगती पाहिली खेळपट्टीच्या मधोमध. गुरुदास भोईरच्या साथीनं संदेश गोरपेकर चांगला धावलाय आणि आता लॉंग ऑनच्या दिशेनं दागलेला हा षटकार. प्रतिभाशाली फटकेबाजी अवगत केली जाते खोपटे संघाविरोधात. नारिवली हा संघ चांगली खेळी साकार करतो. आधी पहिल्या 4 षटकांचं विवरण केलं तर अगदी 64 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. पहिलं षटक 8, एका गडाची राहिली कत्तल. आयुष भगतनं धावा तब्बल दिल्या 30. तिसरं षटक पाहिलं पुन्हा एकदा अभिजित ठाकूरचं, ज्यानं धावा दिल्या 8, त्याचा राहिला रॉयल थाट. आणि त्यानंतर मंथन म्हात्रे विरोधात पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहिलं आपण नारिवली संघाला. तिथे धावा आल्या 18, परंतु 2 फलंदाजांना तिथे गमावं लागलं. निश्चितच खोपटे संघाची दमदार गोलंदाजी तिथे आपण पाहिली, परंतु आता राज म्हात्रे विरोधात आधी राज्य गाजवलं जाईल की नाहीये हे सुद्धा पाहावं लागेल. नेहमीच फिटनेस मंत्र आखणारा खोपटे संघाचा राज म्हात्रे. हो, याही गोलंदाजा विरोधात हा आपण फटका पाहू शकाल. अजून एक दर्जेदार चौकार. फलंदाज थांबता थांबेना. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 68 धावा धावपटलावरती रुजू होताना पाहायला मिळत आहेत. धावा वेगानं बनतायत, धावा खोऱ्यानं बनतायत आणि धावा बनवण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू संदेश गोरपेकरच्या साथीनं आता गुरुदास खासम खास गोलंदाजी, खासम खास फटकेबाजी. परंतु इथे पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. गुरुदास भोईर हा अजून एक फलंदाज बाद. क्रिकेट खेळांच्या मध्ये कंपल्सरी टॉस आणि दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पुढचा सामना शिरढोण आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम म्हणजेच टीम जय भोलेनाथ सरवली. तर दोन्ही टीम कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता 4 ओव्हरमध्ये कॅप्टनने येऊन तिकडे थांबा. इनिंग ब्रेकमध्ये सुयोग आपण टॉस करतोय. अगदी पहिला चौकार कव्हर पॉइंटच्या डोईवरून तो आपण फटका पाहिला. राज म्हात्रेच्या पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार आणि त्यानंतर राज म्हात्रेनं आपलं अधिराज्य गाजवलं. खासम खास फटकेबाजी आखणाऱ्या गुरुदास भोईरला मात्र आता माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. अगली पेशकश स्लोअर बॉल. अगदी गतीमध्ये आपण परिवर्तन पाहिलं. राज म्हात्रेची ही खासियत आहे. नेहमीच लॉगरच्या षटकामध्ये या गोलंदाजाची गोलंदाजी अतिशय वरचढ राहिली आहे. ही खोपटे संघाच्या माध्यमातून नेहमीच लांबून बिलॉंग करणारा जरीमरी आई खोपटे संघ अगदी वेगळ्या प्रांतामध्ये गेल्यानंतर सुद्धा या संघाची आपण दहशत पाहिली आहे. आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली ठाणे जिल्ह्यामध्ये, त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर नारिवली संघाचा दबदबा आपण सातत्यानं पाहिलाय. म्हणजे सामना हा तगडा होईल. येणाऱ्या पुढच्या उत्तरार्धामध्ये अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. बॉडीचा बॅलन्स चांगला होता आणि सत्यजित पाटीलनं पकडलेला हा
दमदार जाईल. अजून एक खेळाडू बाद. तर सगळी जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि अशा स्टेजला मॅचेस देखील खूप चांगल्या रंगतात. रोशन, दुसरा सामना आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जवळजवळ ग्राउंड आता हळूहळू पॅक होत चालला आहे आणि सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं या शिलांग मलंगड नगरीतील विश्वचषक म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकात मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि लवकरच श्री मलंगड म्हटलं, अंबरनाथ म्हटलं की आपला अभिमान, आपला सण येतोय. अर्थातच मलंगडाची यात्रा नाथ महाराजांची येते आणि त्यासाठी देखील हे सगळे श्री मलंगडवासी मोठ्या थाटात जल्लोषात तयारी करतात. त्याबद्दल सगळ्यांना मानाचा आणि प्रेमाचा जय श्रीराम. जय मलंग श्री मलंग. आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. हा पण क्रांतीचा लढा आपण पाहिला आनंदगी साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर जर पाहिलं तर अगदी शिंदे साहेब सुद्धा त्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आणि आता डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची सुद्धा वरचढ कामगिरी या परिभागामध्ये पाहतो. तशीच वरचढ कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून आखली जाते. 7व्या क्रमांकावरती आलेला खेळाडू सौरभ भोईर ऑन फायर. त्याच्या बाडमधून आलेला चौकार. धावा पुढे अगदी वेगानं मार्गस्थ होत आहेत. 72 धावा धावपटलावरती लागत आहेत. या पहिल्या अंकाआधी पहिल्या पूर्वार्धातील चेंडू शिल्लक असतील. अगदी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम बॉल प्रहार केला ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते दुसऱ्याच्या प्रयत्नात. खेळाडू होते रन आउट आणि अशा रीतीनं खेळाच्या पहिल्या अंकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 73 आणि जिंकण्यासाठी 74 धावसंख्येची आवश्यकता आहे. जरी मर्याई खोपटे संघाला. नेक्स्ट मॅच वीर बजरंग शिरडोन आणि या संघाच्या अगेन्स्ट चेक निवी इन्फ्रा सरवली आणि संदेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच वीर बजरंग शिरडोन. चला टॉस करतो आपण. शिवसेनेचे मलंगडचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते विभाग प्रमुख मांगरूळ संदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा कॉईन आपण स्पिन करतोय आणि सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी या थोड्याच वेळात त्या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान सन्माननीय कल्याण विधानसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं. 1-2 मिनिटं सामना अंपायर्स थांबवायचा आहे. फिल्डिंग टीम आपण मैदानावरती जाऊन थांबा. थोडाच वेळात शुभागमन होईल या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेबांचं. टॉस कंप्लीट करून घेऊ आपण. खासदार साहेब येतील तेव्हाच टॉस आपण त्यांच्या हस्ते करू. संदीप दादाला आपण मान नक्की पुन्हा देऊ, काही हरकत नाही आहे. आणि याच दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्माननीय कार्यसम्राट श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी होतो आहे शुभागमन. जसं खासदार साहेबांचं आगमन होईल टाळ्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत या श्री मलंगड नगरीत अंबरनाथ तालुक्यात या परिसराचा सर्वांगीण विकास घडवणारं व्यक्तिमत्व खासदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. ही VIP आणि एक रॉयल ग्रँड एंट्री
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्री मलंगड नगरीतील क्रिकेटचा मानाचा सन्मानाचा विश्वचषक स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक आणि शुभागमन होत आहे सन्माननीय कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी एकनाथजी शिंदे साहेबांचं त्यांच्या सोबतीनं आपल्या सर्वांचे लाडके आमदार मोरे साहेबांचं शुभागमन होत आहे आणि अंबरनाथ तालुका आणि कल्याणची शान एक युवा नेतृत्व आपले लाडके नगरसेवक महेशदा गायकवाड आणि उपस्थित तमाम मित्रपरिवाराचं या व्यासपीठावरती करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्यावरती ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो हे सगळे आपले हक्काचे आपले सर तर लोकप्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सन्माननीय खासदार साहेब आमदार साहेब नगरसेवक या विभागातील शिवसेना घराघरात पोहोचवणारे आपले शिवसेनेचे सगळे कटिबद्ध असणारे नेतृत्व आपल्यासोबत जोडले गेलेत. सगळ्यांचं करूया आपण व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा 5वा डे नाईट फॉर्मॅट आहे. खासदार साहेबांच्या माहितीसाठी 72 ग्रामीण संघ आपण आमंत्रित केलेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातील क्रिकेटचा मानाचा सन्मानाचा हा क्रीडा सोहळा आपल्यासोबत आज 5व्या दिवसामध्ये आलाय आणि सन्माननीय खासदार साहेबांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या हक्काचा माणूस 4 फेब्रुवारी 1987 रोजी जरूर जन्म झाला तो म्हणजेच शिंदे परिवारामध्ये. मग तदनंतर MS कंप्लीट करत डॉक्टर ही उपाधी ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं मिळाली आणि 2014ला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अवघ्या 27 वयात सर्वाधिक युवा खासदार म्हणून भारतीय राजकीय क्षेत्रात ज्या नावाची दखल घेण्यास ज्यांनी भाग पाडलं ते नाव म्हणजे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब. आणि साहेब आज तुम्ही अशा नगरीमध्ये आलात, 1-2 मिनिटं फक्त तुमची घेतो. फटाके जसे फिनिश होतील फटाक्यांच्या आतिषबाजी आणि जल्लोषात हा स्वागत या ठिकाणी करतो आपण खासदार साहेबांचा आमदार साहेबांचा. आपले नगरसेवक महेशदा गायकवाड जे या स्पर्धेचे आधारस्तंभ चैनुदत्त आपल्या सोबत आहे त्यांचं देखील स्वागत. तर खासदार साहेब आपल्या सोबत आहेत. 2 मिनिटं साहेबांचं मनोगत आपण नक्की ऐकू. मग 2 मिनिटं फक्त सांगायला एक गोष्ट आवडेल. जसं धर्मवीर दिघे साहेबांनी शिवसेना ठाण्याच्या घराघरात पोचवली. स्वर्गीय रामचंद्र मडवी हे साहेब ते नाव आहे ज्या नावानं या मलंगड नगरीला अंबरनाथ तालुक्याला शिवसेना ही संघटना काय असते हे फक्त सांगितलं नाही तर घराघरात जाऊन एक कटिबद्ध शिवसैनिक तयार केला आणि त्यांच्याच नावानं मागचे तब्बल 5 वर्ष हे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक रंगतं आणि स्पर्धा पूर्णपणे सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्या सोबतीनं खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आपले लाडके नगरसेवक महेशदा गायकवाड फक्त या 3 व्यक्तीच्या सन्मानार्थ रंगते. आणि यावर्षी आमदार साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. साहेबांना विनंती आपण सगळ्यांनी खेळपट्टीवरती प्रस्थान करा. तदनंतर साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करू आणि तदनंतर साहेबांचं मनोगत आणि आमदार साहेबांचा सगळ्यांचा सत्कार या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. DJ नितीन कमॉन. खेळपट्टीवरती योगेशदा बॉलिंगला चुकून पण जाऊ नका. खासदार साहेब खतरनाक चौकार षटकार मारतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांची बॅटिंग आम्ही पाहिली आहे आणि स्वतः ते डॉक्टर्स आहेत. अनेक डॉक्टर सेलिब्रिटी मॅचेस त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये त्यांना खेळलेत. खूप मोठा त्यांचा देखील रेकॉर्ड आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक खासदार म्हणजे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत. आणि त्यांच्या बॅटमधनं काही फटके राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले फटके नाही तर अनेक चटके विरोधकांना लागले आणि सर्वाधिक मोठा उलटफेर झाला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर विराजमान होताना तो देखील पाहायला मिळाला आणि राजकीय क्षेत्रात
खरं तर खासदार आमदार नगरसेवक आणि गावागावात सरपंचाच्या इलेक्शनपासून असेल ज्या व्यक्तिमत्वानं स्वतः दखल घेतली आणि शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर दिघे साहेबांनंतर जो विडा एकनाथजी शिंदे साहेबांनी उचलला त्याच्यावरती काम करत आपल्या वडिलांना आदर्श आणि हेवा वाटावा अशी शिवसेना संघटना ज्या नावानं मजबूत केली ते नाव तुम्हा आम्हा सर्वांचा सार्थ अभिमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. कम ऑन डीजे. महेश दादा टाइमपासवाली नको, आपली ओरिजिनलवाली बॉलिंग होऊन जाऊ दे म्हणजे खासदार साहेबांना पण समजेल महेश दादा गायकवाड एक काय क्रिकेटर आहेत. अनेक शो मॅच आजवर नेहमीच महेश दादा असतील, त्यानंतर अनेक मलंगडच्या कार्यकर्त्यांमध्ये आपण सातत्यानं पाहत आलोय आणि महेश दादा गायकवाड म्हणजे ते नाव आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, इतका सर्वांना शिवसैनिक जितका मानतात ना तितकंच महेश दादा गायकवाड हे नाव मानतं. आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कल्याण परिसराचा सर्वांगीण विकास ज्या व्यक्तिमत्वानं घडवला आपले लाडके नगरसेवक अर्थातच स्वर्गीय रामचंद्र पडवी प्रतिष्ठानचा हक्काचा माणूस, कल्याणचा एकच वादा, आपल्या सगळ्यांचा लाडका महेश दादा. दादाचं देखील सहर्ष स्वागत होऊन जाऊ द्या. डीजे एक सॉन्ग महेश दादाचं देखील. आनंद घेत आहेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आणली आहे, शिवसेनेच्या विचारांचा, स्वर्गीय रामचंद्र मडवी साहेबांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणारं नाव म्हणजेच आदरणीय योगेशदा मडवी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे चिरंजीव हितेंद्र रामचंद्र मडवी. त्या सोबतीनं आपल्या सोबत आपण पाहताय आपले मडवी परिवारातील आधारस्तंभ, आपले मार्गदर्शक नकुल शेठ मडवी, मुकुंददा मडवी आणि रोशनदादा मडवी, दिलीप शेठ मडवी या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा 5व्या पर्वात आपल्या भेटीसाठी आली आहे. आणि दरवर्षी शिवसेनेचं विचारधारा एक भगवमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक करत असतं आणि शिवसेना घराघरात पोचवण्यासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान सातत्यानं कटिबद्ध राहिलं आहे. आणि योगेशदा मडवी जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली
आई गावदेवी क्रिकेट संघ उसाटणे व स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे त्यांच्या माध्यमातून हे आयोजन या ठिकाणी रंगतं. आणि सांगायला साहेबांना अजून एक गोष्ट अभिमानानं आवडेल, उसाटणे ते गाव ज्या गावामध्ये बैलगाडा शर्यत आपली परंपरा संस्कृती जोपासली जाते. उसाटणा हे भारतातील ते गाव आहे ज्या गावामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा सप्ताह सोहळा आयोजित केला जातो. उसाटणे ते गाव आहे ज्या पहिलवान कुस्तीपटू घडवण्यासाठी ओळखलं जातं. आणि उसाटणे हे ते गाव आहे ज्या मलंगडचं विश्वचषक स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषकासाठी ओळखला जातं. आणि अशा स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचा मिळालेला हा भरपूर सारा वेळ आम्हासाठी आमच्या विजयाची ही पोचपावती आहे. आणि आपण आलात, मडवी परिवारावरती असणारं आपलं प्रेम, महेशदादांवरती असणारं प्रेम, आमदार साहेबांवरती असलेलं प्रेम तुम्हाला या स्पर्धेमध्ये घेऊन आलं, त्याबद्दल खासदार साहेबांचं त्या सोबतीनं आपल्या कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार राजेजी मोरे साहेबांचं आणि कल्याणचं भाग्य अर्थातच एक युवा नेतृत्व कल्याण शहराचं नगरसेवक महेशदा गायकवाड, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. साहेब एक षटकार होऊन जाऊ दे, रिवर्स मारू शकता दादा, कारण सगळे षटकार आपणच तर मारलेत या हंगामात. 2014ला खरं तर खासदार म्हणून हे नाव कल्याणकरांना लाभलं. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि तब्बल 1987 4 फेब्रुवारीला साहेबांचा झालेला जन्म. त्यानंतर त्यांनी ऑर्थोपेडिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण MS पूर्ण केलं. डॉक्टर ही उपाधी त्यांच्या नावापुढे लाभली. 2014मध्ये अवघ्या 27व्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार, सर्वात तरुण मराठी खासदार होते. त्यानंतर पक्षाचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख राहिली. चैनूशेठ जाधव आपल्या सोबत आहेत, या विभागामध्ये शिवसेना जे घराघरात पोहोचवतात. तर आज साहेबांनी जो षटकार मारलाय तो रिव्हर्स किंवा लॉफ्टेड हिटपेक्षा खूप मोठा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि त्या सोबतीनं ठाणे महानगरपालिका, या तिन्ही महानगरपालिकेवरती एका हाती महापौर कुणाचा आहे तर धर्मवीर दिघे साहेबांचं झालेलं स्वप्न पूर्ण. तुम्ही धर्मवीर पाहिला ना, त्यामध्ये चैनूदादा एक वाक्य होतं, गद्दारांना क्षमा नाही. आणि फायनली आज खऱ्या अर्थानं दिघे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली जर कुणी दिली तर ते सगळं नाव अर्थातच आपल्या सगळ्यांचं आधारस्तंभ महायुतीच्या माध्यमातनं सेनेचा महापौर या तिन्ही ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या भरघोस यशासाठी. अर्थातच शिवसेनेला, महायुतीला मिळालेलं हे सर्वाधिक मोठं घवघवीत यश होतं आणि याचं पूर्णपणे श्रेय जातं आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे धडाडीचे नेते आपले खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब आणि त्या सोबतीनं आमदार साहेब. साहेबांना विनंती आहे, यावं आपण व्यासपीठावरती. आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. काही फोटोज या ठिकाणी आठवणी टिपला जातील. नारिवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. खोपटे टीम जी अगदी आपण पाहिलं तर या मैदानावरती दाखल झालेत. आज उरण, त्या सोबतीनं पनवेल, त्या सोबतीनं तुम्ही पाहताय ठाणे, कल्याण डोंबिवली ग्रामीण आणि रायगड MIDC अशा परिसरातनं 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. अवघ्या महाराष्ट्रात जे कधी घडलं नाही, 72 ग्रामीण संघातील 12व्या प्रतिनिधीला देखील या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर मोटर बाईक दिली जाणार आहे. म्हणून तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या ज्या स्पर्धेकडे लागलंय ती स्पर्धा आहे स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. आणि अफाट मेहनत आहे. साहेबांचं नाव, साहेबांचं काम, एकनाथ शिंदे साहेबांची विचारधारा या मलंगड नगरीमध्ये अजून मजबूत व्हावी, त्यासाठी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान काम करत असतं. आणि उसाटणे गावातील एक धडाडीचं युवा नेतृत्व योगेशदा मडवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्ण टीम काम करत असते. आणि म्हणून तर आवर्जून दरवर्षी या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्रीकांत शिंदे साहेब उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये मागचे 2 पर्व जर आपण मागे गेलो तर 2 व्हीलर मोटर बाईक देखील साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठं योगदान असतं आपल्या सर्वांचं आधारस्तंभ महेशदादा गायकवाड यांचं, सन्माननीय आमदार राजेजी मोरे साहेबांचं. या सगळ्यांचं करूयात आपण मनपूर्वक आभार. आणि थोड्याच वेळात आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खासदार साहेब आपण आलात, आमदार साहेब आपण आलात, महेशदा आपण आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीनं
आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. खरं तर महायुती आणि शिवसेनेसाठी तब्बल 3 महानगरपालिकेवरती महापौर आज शिवसेनेच्या माध्यमातून विराजमान झालाय आणि त्यामुळे थोडीशी आज धावपळ जास्त आहे. पुन्हा या स्पर्धेमध्ये साहेब आवर्जून आपल्याला वेळ देतील अशी आशा व्यक्त करूयात आणि साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊयात एक मानाचा भगवा सलाम. जय महाराष्ट्र. आणि आपण वळूयात लगेचच आपल्या DJ नितीन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल रोशन पाटील शिरवली यांचा. धन्यवाद. प्रतिष्ठानचं जिंकलात भावांनो. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. कारण आज खासदार साहेबांनी इतका वेळ एखाद्या स्पर्धेला देणं म्हणजे ही स्पर्धेच्या यशाची पोचपावती आहे. आणि प्रेक्षकांनो, खेळाडूंनो, आयोजन आणि ह्या सगळ्या खरं तर ज्या रूढी सुरू आहेत रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या 5व्या पर्वाच्या, तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानसाठी. कारण नाव बनवण्यासाठी स्वतःला घासावं लागतं, मेल्यानंतर नाव टिकवण्यासाठी काम करावं लागतं आणि मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे ज्या नावानं या श्री मल्लंगड नगरीला कल्याणला शिकवलं ते नाव म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी. आणि त्यांचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना यशाच्या उंच शिखरावरती आज योगेशदा मडवी आणि त्यांचा पूर्ण मडवी परिवार आपल्याला पाहायला मिळतो. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन योगेशदा, हितेन, नकुल शेठ, मुकुंद शेठ आणि आमच्या पूर्ण रोशनदादा आणि सर्व मडवी परिवाराचं. आणि या आपण वळूयात सामन्यामध्ये. मॅचला जशी सुरुवात कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज या आपण ऐकूयात मराठी भाषेतनं. आमचे समालोचक मित्र रोशन पाटील यांना टॉस केला जाणाऱ्या पुढच्या मॅचचा टॉससाठी आपल्यासोबत जोडले जातील आपले शिवसेनेचे सन्माननीय मांगरूळचे विभाग प्रमुख संदीपजी पाटील. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि रोशन पाटील शिरवली आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. चिंद्रन यांचे शुभागमन होते. आपले मनपूर्वक स्वागत. चिक नरेशजी माळी साहेब छिंद्रणवर्ण आणि त्यांच्या सोबतीने या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. खेरणेवर्ण नरेशजी माळी यांचं आणि विष्णू मामा आणि सोबत देवांश योगेश मडवी. चला, छोटा देवांश येतोय. मडवी परिवारातील पुढील वारसदार या देवांश आणि सगळ्यांचं आपण करूयात व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. मॅचच्या दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, त्यामुळे कॉमेंट्री आपण सुरू करूयात. थँक्यू सो मच सोमकार सर. हो, हलवार पद्धतीने हा फटका पाहायला मिळतो. अगदी उत्तरार्धाचा विचार केला 4 धावसंख्या जी पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये लादली गेली आणि पाहता अगदी टार्गेट जर पाहिलं खोपडे संघाविरोधात 78 जोडी पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या खोपटे संघाकडून डॉक्टर विवेक कुमार आनंद हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी उत्तरार्ध पाहिलं तर अलीकडच्या 3 चेंडूंदरम्यान अगदी 2च धावा इथे आपण म्हणताना पाहिल्या. अलीकडचा बॉल डॉट बॉल. रॉयल थाटामध्ये गोलंदाजीचं विवरण इथे आखलं जातं. गोलंदाज
चला नेक्स्ट चला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे. दोन्ही संघ आता सज्ज राहायचे. दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. काहीसा फेरबदल इथे तिसऱ्या मॅचेसचा पाहायला मिळतो, जिथे चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट वावंजे खेळेल. दोन्ही संघ आता इथे सज्ज राहायचे. तात्काळ टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन संघांदरम्यान सामना तितका तगडा आहे. दोन फलंदाजांमध्ये काहीसं तालमेलचा भाव आणि याचा प्रभाव पाहिला तर पहिला करारा दे धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होतोय. जरी मर्याई खोपटे संघाचा धुरंधर खेळाडू क्षितिज म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मयूर घरत हा पहिला करारा दे धक्का. क्षितिज अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत पाहायला मिळतो. क्षितिज आणि मयूर यांच्यामध्ये काहीसं तालमेलचा अभाव पाहिलं आणि हे पाहता अगदी मयूर घरत तंबूच्या दिशेने परत. पहिल्या षटक जिथे 16 धावा बनताना पाहायला मिळाल्या. निखिल भोईरचं द्वितीय षटक. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर आलेला षटकार, आलेली दुहेरी धाव, आलेला षटकार आणि आता रनआउटची शिकार काहीशी महागडी ठरेल का खोपटे संघासाठी हे सुद्धा पाहावं लागेल. जिथे मयूर घरत सारखा खेळाडू माघारी परतलाय. आलेला नवीन खेळाडू अभिजित ठाकर ऑलराऊंडर क्रिकेटर बॅटिंग मार्कवरती आलाय, ज्याला चांगला खेळ इथे साकार करायचा आहे. या फलंदाजामध्ये ताकद आहे. समोर उजव्या हाताचा हा फलंदाज आक्रमकरित्या फटकेबाजी आखेल का असा खोपटे संघाचा धुरंधर अभिजित ठाकूरच्या साथीनं नॉनचा केनला क्षितिज म्हात्रे त्याच्या बाटमधून 2 षटकार पाहिले. धावसंख्येचा ओघ अगदी 30 धावसंख्येवरती पोहोचलाय. उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन शुभम माली मॅमटॉम केवाले. कांचनजी पालकर यांच्या तालमीमध्ये घडलेला हा दमदार गुणलेखक या स्पर्धेमध्ये जोडलाय. त्याचे मनपूर्वक स्वागत. आणि इथे सरळ सोपा जाईल भूदान होताना पाहायला मिळतो. करण फुलोरे त्या ठिकाणी सज्ज होता. हातांचा पूर्णपणे उत्तमरित्या उपयोग आखला असता, उत्तमरित्या लक्ष केंद्रित झालं असतं, कदाचित दुसरा मोहरा तात्काळ बाद होऊ शकला असता. आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांचं विवरण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनतायत 32. एक गडी बाद खोपटे. अगदी 2 षटकांचं कार्यकाल पाहिलं तर पहिलं षटक 16, द्वितीय षटकादरम्यान निखिल भोईरनं सुद्धा 16 धावा खर्चिक करताना पाहिला. 16 का डोला चांगला टोला लगावण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी क्रम सध्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येचा पल्ला गाठायचा उत्तरार्धामध्ये. अगदी 2 धावसंख्येची पेनल्टी सुद्धा इथे जोडली जाते. 4 रन्स इथे जोडल्या गेल्या आणि या कारणास्तव अगदी भलं मोठं डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान हे पार करायचं आहे. आणि हे पाहता अगदी पहिला खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतणं ही काहीशी धोक्याची घंटा आहे. परंतु अभिजित ठाकूर हाही चांगला खेळतो. क्षितिज म्हात्रेचा विचार केला त्याच्या बॅटमधून धावा सातत्यानं बनताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर प्रणव पाटीलनं पिवनचं पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळले, इथे त्या दर्जाची धुरंधर गोलंदाजी त्याला साकार करायची आहे. एक युवा जिगरबाज गोलंदाज म्हणून साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाचा प्रणव पाटीलची आपण ख्याती पाहिली आहे. आणि असा ख्यातनाम कार्य या तृतीय षटकादरम्यान त्याला आखायचंय. उंच कोडा खेळाडू नेहमीच आक्रमकरित्या फटकेबाजी आपण करताना पाहिले. आणि हे पाहता अगदी एक मॅरेथॉन इनिंग या 2 फलंदाजांना इथे साकार करावीच लागेल. डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान आहे आणि पार करायचं असेल तर आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडवणं खूप गरजेचं असेल. हे खोपटे संघासाठी पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी खूप साऱ्या चुका केल्या, परंतु फलंदाजी घातक राहिली तर खोपटे संघ पुन्हा एकदा वरचढ कामगिरी करू शकतो. परंतु गोलंदाजी
ही धाकडरित्या पाहायला मिळते. अगदी आक्रमक शैलीचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केले जात आहेत. प्रणव पाटीलची ही आपण खासियत पाहिली ना, पहिला बॉल हा डॉट बॉल राहिलाय. ॲज अ ओपनर अगदी सलामीवीर खेळाडू क्षितिज म्हात्रेला काहीच रोखले. अलीकडचे दोन चेंडू म्हात्रे काहीसा डॉट खेळताना पाहायला मिळतो. प्रहार केलाय म्हात्रेच्या बाडमधून, हा अतिशय दमदार फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. म्हात्रे अगदी क्रिकेटच्या या क्षितिजावरती एक वेगळी मुहूर्तमेढ रोवण्याच्या इराद्यानं इशाऱ्यानं हे फटके ते खेळले जात आहेत. अगदी गोलंदाजाला आता टार्गेट केलंय. अलीकडचा चेंडू डॉट राहिला आणि त्यानंतर हा अटके पार आलेला षटकार काहीसं बल प्राप्त करून देतोय फलंदाजी करणाऱ्या जरीमरी आई खोपटे या संघाला. उरण परिभागातील हा खोपटे संघ नेहमीच संघर्षाच्या मातेतून या संघानं नेहमीच एक वेगळी ख्याती प्रस्थापित केली आहे. आणि आज कल्याण डोंबिवली परिभागातील नामवंत संघ नारिवली संघाविरोधात हा संघ काहीशे 2 हात करतोय. सामना अंतिम चरणामध्ये चांगला रंगेल यातील मात्र शंका नाहीये. 2-2 संघ तगडे आहेत. फलंदाज पंचांगड अशाभूत नजरेनं पाहतोय. ज्या पद्धतीनं अगदी 2 वेळा प्रणव पाटीलचं तालमेल हा काहीसा पण खराब पाहिला, परंतु पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज सज्ज असेल. पहिला चेंडू डॉट राहिल्यानंतर फलंदाजानं आक्रमकरित्या हा फटका खेळला, काहीसं बळ प्राप्त होतंय. धावा झपाट्यानं आता पुढे मार्गस्थ होत आहेत. 38 धावा धाव पुस्तकावरती. ओहो, ब्लॉकलचा मारा फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आखणं गरजेचं होतं आणि त्यातून चोरलेली ही अगदी 1 धाव. अगदी फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण प्रणव पाटीलला पाहिलं. महाप्रलयकारी गोलंदाजी आखली जाते. चांगली फिल्डिंग पाहिली आपण. संदेश प्रतिस्पर्धी संघासाठी एक वेगळं संकेत त्याच्या माध्यमातून आखले जात आहेत. आणि षटकार लागल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधले, ही सुद्धा तितकी जमेची बाजू आहे. धावसंख्या 1 ना आकार घेते संघ जाऊन पोहोचतोय. 39 धावा धावपटलावरती समोर असलेला खेळाडू बॅटिंग मार्कवरती अभिजित ठाकर ऑलराऊंडर क्रिकेटर. अलीकडच्या पहिल्या अंकामध्ये एक दमदार गोलंदाजी ज्यानं साकार केली. अगदी 2 ओव्हरमध्ये 16 धावा देत एका फलंदाजाची नांगी तोडणारा ऑलराऊंडर खेळाडू अभिजित ठाकर. ओहो, सुरेखरित्या फटका टोलवलाय. पंचांचा इशारा आहे तो नो बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार. धुंदरे यांची नेहमीच उत्तमरित्या उपाययोजना ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नो बॉल करार आणि समीकरण पाहिलं तर अजूनपर्यंत मोठा संघर्ष योद्ध्याची भूमिका ही आखावी लागेल. 15 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि यापुढील सामना पाहायला मिळेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळेल सिमरंग स्पोर्ट्स वावंजे. नेक्स्ट मॅच. ओहो, प्रहार केला दमदार बार केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक पहिला चौकार. आता आलाय चौकार पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट. चौके पे चौका. हीरो बनने का मौका. अभिजीत ठाकुर ऑन फायर. कभी नाही. ठाकूर चांगला खेळतो. अभिजित ठाकूर ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय. आणि आता ठाकूर दमदार रित्या फटकेबाजी आखतोय. अगदी आक्रमक शैलीचे फटके येत असताना धावसंख्या पुढे आग ओकतीये. अगदी 48 धावा धावपटलावरती लागतायत. आणि आता जिंकण्यासाठी तब्बल 14 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता. काटेकी टक्कर. एक चांगला दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. अलीकडचा पहिलाही सामना चांगल्या पद्धतीने घडताना पाहिला. चिरनेरला उत्तमरित्या विजय महोत्सव साजरा करताना पाहिलं.
हातनोलकरनं 30 धावसंख्येची खेळी केली होती. 9 चेंडूंमध्ये 2 विकेट्स काढल्या होत्या. समालोचन कक्षीला मानवंदना पेशकश करणारा अजून एक प्रतिभाशाली षटकार. अगदी आक्रमक शैलीचे फटके येत असताना फक्त आता 13 चेंडूंमध्ये बनवायच्या 24 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एक दमदार सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. काठेकी टक्कर. प्रणव पाटील तयार. प्रणव पाटील विरोधात आग ओकणारी फटकेबाजी. बाबू पकड. ओहो, सुरेख फटकेबाजी. आलेला अजून एक धमाकेदार षटकार. अलीकडच्या 2 ओव्हरचा विचार केला तर प्रणव पाटील, निखिल भोईरनं अगदी 32 धावा खर्च केल्या, परंतु एकट्या प्रणव पाटीलनं पुन्हा एकदा अगदी षटक हाताळलं आणि त्यानंतर अगदी 28 धावा संख्येचं महागडं षटक आपण पाहिलं. आणि हे पाहता अगदी पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा जर बनताना पाहिल्या तर एकूण धावा संख्या जाऊन पोहोचते 60. तर देवांश शेठ योगेश मडवी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम देवांश शेठ. वडापाव खाताना सध्या देवांश शेठला तुम्ही पाहताय आणि देवांश करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी भाव काहीसा वधारलाय. पहिलं षटक 16, दुसरं षटक 16, तिसरं षटक 28. 3 षटकांचं मिलन पाहिलं तर अगदी 60 धावसंख्येवरती खोपटे संघाची दरमजर पाहायला मिळते. दोन्ही संघांचे राखीव काढो. राखीव काढू कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार, नंतर सिंगल, नंतर नो बॉल चौकार, पाठोपाठ 2 चौकार, पाठोपाठ 2 षटकार. 3 षटकांचं खेळ समाप्त झाल्यानंतर अगदी 60 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. पहिला बॉल, जोरदार अपील, पकबाधा, लेग बिफोरची शिकार. लागलेला दुसरा करारात दे धक्का खोपटेला आणि ते खेळाडू बाद होतोय. मातबर खेळी साकार करणारा क्षितिज म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पाहायला मिळतो. सामना तगडा पाहायला मिळतो. अलीकडचा सामना ज्या पद्धतीनं संग्राम 11 नितळ संघाविरोधात पूर्णपणे महासंग्राम पाहिलं आणि चिरनेरनं त्या ठिकाणी बाजी मारली. महागणपती चिरनेरनं त्या संघामध्ये विजयश्री खेचल्यानंतर ज्या पद्धतीनं पहिला सामना घडला त्या दर्जाचा हा दुसरा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. तंतोतंत त्या सामन्याची छबी पाहायला मिळते. समीकरण येणाऱ्या चेंडू पाहिले तर निश्चितच 11 चेंडू आणि 18चं समीकरण. दमदार स्थितीमध्ये सध्या घडीला हा सामना येऊन ठेपलाय. गोलंदाजांना वरचढ कामगिरी इथे साकार करावीच लागेल. गोलंदाजामध्ये ताकद आहे असा गुरुदास भोईर अजून एक ऑलराऊंडर पाहायला मिळतो. गोलंदाजी करणाऱ्या साक्षी 11 गावदेवी नारिवली संघाच्या माध्यमातून हा चतुर्थ गोलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. आलेला अजून एक डॉट बॉल काहीसं टेन्शन वाढवेल फलंदाजी करणाऱ्या जरीमर्याई खोपटे संघाचं. परंतु अंतिम चरणामध्ये धाकडरित्या गोलंदाजी आखली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वरचढ अशी कामगिरी पाहायला मिळेल. निश्चितच लाईट्स तरी ते मंडप डेकोरेटर्स आपण लाईट्स ऑन करायचे आहेत. राजभाई याकडे आपण लक्ष द्या.
उत्कृष्ट मंडप डेकोरेटर्स आमचे मित्र राशेट भोईर टेंबोडे यांच्या माध्यमातून हे आस्थापन इथे पाहायला मिळतं. त्यांचंही आयोजकांच्या माध्यमातून अगदी मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. दमदार शैलीचे निश्चितच आपण या स्पर्धेमध्ये सातत्यानं सामने होताना पाहतो. अतितटीच्या लढाईमध्ये प्रत्येक संघ निश्चित बाजी मारण्याच्या हेतूमध्ये पूर्णपणे ध्येय धरून आखत असतो, परंतु या लढतीमध्ये बाजी कोण मारेल हे सुद्धा पाहावं लागेल. दोन संघ त्याच ताकदीचे आहेत, दोन संघांची ताकद खूप मोठी आहे, परंतु अंतिम चरणामध्ये तर याच दरम्यान शुभागमन झालं या व्यासपीठावरती. साईनाथ महाराजांच्या आशीर्वादानं उद्योग क्षेत्रामध्ये ज्या नावानं साईनाथ महाराजांवरती विश्वास ठेवत प्रत्येक पाऊल टाकलं ते यशस्वी झालं. अर्थातच सात साई या नावानं ज्यांना पूर्ण हा पंचक्रोशी आणि परिसर ओळखतो, हिरामन शेठ पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. वेलकम दादा, या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून उसळण्याच्या स्पर्धा कोणतेही असू दे, नेहमीच प्रचंड प्रेम प्रत्येक गावातील प्रत्येक कामासाठी दिलं जातं. मग ते क्रीडा क्षेत्रातील असू दे, कुस्ती असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, बैलगाडा क्षेत्र असू दे, आपलं गाव तिथे आपलं नाव, ह्या एका टॅगलाईनवरती चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे सातसाई हिरामन शेठ पाटील. त्यांचं करूया आपण या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. फ्लड लाईट्स ऑन होईल, 5 मिनिटं लागतील अजून. मॅच सुरू ठेवा तोपर्यंत. चला आपण मॅच सुरू ठेवायचे आयोजकांचा इशारा आहे. तर इथे फ्लड लाईट्स ऑन होत आहेत. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. अगदी गोलंदाजावरती काहीशे आक्षेप नोंदवले जात आहेत. मुद्बादेवी ट्रस्ट चिंद्रनचे अध्यक्ष आदरणीय विष्णू मामा यांचं शुभागमन झाला. त्यांचं देखील या व्यासपीठावरती आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 10 चेंडू 18चं समीकरण तय करायचं. सन्माननीय नरेशदादा माली, सन्माननीय विष्णू शेठ कडू आपलं मनपूर्वक स्वागत. सबसे ग्रेट हिरामन शेठ आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज गुरुदास भोईर. ओहो, वार करायचा होता परंतु व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. काहीशी महागडी गोलंदाजी आखली जाते. पालीकडे पाहिलं तर निश्चितच व्हाईट बॉल काहीशे महागडे ठरले जातील. या षटकादरम्यान खास गोलंदाजीचं विवरण राहिलं तर या लढतीमध्ये काहीशी बाजी मारू शकतो साक्षी 11 गावदेवी नारिवली. या संघाला चांगली गोलंदाजी ही करावीच लागेल. गोलंदाजामध्ये ताकद आहे असं गोलंदाज खास गुरुदास तयार. राईट मोर द विकेट मारा राहिलाय, अगदी रोखलंय, धावसंख्येला थांबून ठेवलंय. ज्या पद्धतीनं अलीकडचा बॉल हा व्हाईट बॉल राहिला, काहीसा दबाव तंत्रामध्ये आपण गोलंदाजाला पाहिलं, परंतु अटके पार गोलंदाजी करण्याच्या हेतूमध्ये या गोलंदाजीची आपण पावर पाहतो, त्याचा वावर खूप चांगला राहिलाय. आणि आता समीकरण पाहिलं तर 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17चा खतरा दोन संघांवरती मंडरावतोय. एखादा मोठा फटका खूप काही सांगून जाईल खोपटे संघासाठी, एखादा डॉट बॉल, एखादा विकेट खूप काही सांगून जाईल नारिवली संघासाठी. कोण कोणावरती पडेल भारी हे सुद्धा पाहावं लागेल. ओहो, प्रहार करण्याच्या बेतामध्ये पाठोपाठ लगातार 3 चेंडू डॉट राहिलेत आणि हे पाहता अगदी रॉयल थाटामध्ये गोलंदाजी पाहू शकता. राईट मोर द विकेटनं मारा पाहिला, जाग्यावरून फटका खेळणं नामुष्की ओढली फलंदाज राज म्हात्रेसाठी. आणि इथे मात्र पाहिलं तर अधिराज्य गाजवण्याच्या इराद्यानं फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राज म्हात्रेला पूर्णपणे रोखून धरले. काटेकी टक्कर पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांच्या साक्षीनं या लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. आणि या लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारेल याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष आहे. इथून कोण जिंकणार, कोणत्या संघाला जड पावली घरपर्यंत जावं लागेल आणि कोणता संघ या लढतीमध्ये आनंद महोत्सव साजरा करेल हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. 8 चेंडू 17चं समीकरण. गोलंदाज गुरुदास भोईर बॉलिंग ट्रॅकवरती. ओहो, स्टेप आउट होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. अलीकडं पाहिलं बाबू सर, निश्चितच जाग्यावरून खेळणं फलंदाजासाठी अंगलट आलं. आता तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढ्यामध्ये हा चेंडू आला नाहीये. ही नामुष्की ओढली जाते. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17चं समीकरण. 17चा खतरा मंडरावतोय. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका खोपटे संघ बाजी मारू शकतो. इथे एखादा डॉट बॉल पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक साधू शकतो नारिवली. ओहो, अगदी सुरेखरित्या फटका टोलवला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात, चांगली फेकी, एक जाव मिळते. समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक, डीजे नितीन.
तर शुभागमन झाला श्री डॉक्टर विवेक कुमार आनंद हॉस्पिटलचे सर्वेसर्वा त्यांचं डॉक्टर सिद्धार्थ जाधव आपल्यासोबतच त्यांचं स्वागत. श्री रामदादा मते त्यांचं आगमन झाला, त्यांचा आभार. संतोषदादा ढोणे यांचं शुभागमन झाला, त्यांचं करूया वेलकम. कैलासदादा कडू, गोपीनाथदादा म्हात्रे, विष्णू कडू, मुंबादेवी ट्रस्टचे अध्यक्ष, नरेशजी गोविंद माळी, हिरामनदादा पाटील सातसाई, नागेशदादा पाटील ब्राह्मण करवली आणि हेमराज साळवी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स बायसिकल आपल्याला आली आहे. आणि आपल्या सगळ्यांचे लाडके दिलीप शेट यांचे सासरे बुवा बळीराम शेठ म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. या सर्वांचं करूया व्यासपीठावरती स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच ओमकार सर. अगदी अंतिम चरणामध्ये परिसमाप्तीचा कालखंड या लढतीचं पाहायला मिळतो आणि त्यामध्ये अगदी रांगड्या पद्धतीनं दोन संघांचा हा खेळ तितक्यात तरबेज पद्धतीने इथे पाहायला मिळतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असताना आलेला पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय करण काठेला काटेकोर पद्धतीनं गोलंदाजीचं आकलन इथे दाखवणं गरजेचं आहे. सामना अजूनपर्यंत दोन संघांच्या बाजूने, इथून शुभम कोणी संघ जिंकू शकतो, कारण दोन संघांची ताकद टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिली आहे. 6 चेंडू 16चं समीकरण, बॉलिंग ट्रॅकवरती काठे तयार, काटेकोर पद्धतीनं काठेला इथे किरणोत्सव टाकायचा. पहिला बॉल. अतिशय चांगली मॅच मैदानावरती सुरू आहे आणि नारिवली संघ मैदानावरती खेळतोय. नारिवली गाव म्हटलं की क्रिकेटसाठी नेहमीच ज्या नावानं अनेक मोठ्या मोठ्या दिल्या, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम केलं. विश्वनाथ शेठ म्हस्कर मामा देखील मॅच ऑनलाईन एन्जॉय करतात. त्यांच्या वतीनं टीम नारिवलीला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. काही दमदार स्थितीमध्ये सध्या घडीला हा आपण सामना पाहू शकतो. दोन संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करत असताना करण काठेच्या माध्यमातून ही पहिली सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. पाहता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. समोर बॅटिंग मार्कवरती अभिजित ठाकूरच्या साथीनं असलेला खेळाडू राज मात्रे नॉन स्ट्राईक येईल आहे, म्हणजे ठाकूर चांगल्या पद्धतीनं मारू शकतो ही काहीशी शाशंका आहे. 5 चेंडू 15. प्रहार केलाय, गुडघे टेको तमाशा देखो, गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळाय. अजून एक भ्याड हल्ला षटकार. व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. एक जबरदस्त उद्योग क्षेत्रातील दिग्गज असं नाव सुभाजी दिडवान साहेबांचं शुभागमन झालं आहे. आणि सुभाजी दिडवान साहेब म्हटलं की आमचे योगेशदा मडवी यांचे अतिशय जिवलग मित्र आणि उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव सुभाजी दिडवान साहेब आणि त्यांच्या सोबतीनं आलेल्या त्यांच्या तमाम मित्र परिवाराचं या व्यासपीठावरती आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत एखाद गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीने आपला रॉयल मंच ओमकार सर इथे फुललाय आणि सामना त्या पद्धतीचा खुललाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. काठे तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट न सर्जिकल स्ट्राईक, घुसून मार केलाय. आलेला अजून एक दर्जेदार चौकार. चिंता वाढली आहे. दोन संघांच्या प्रेक्षकांची इथून कोणता संघ जिंकेल. खरं समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडू जिंकण्यासाठी पंचम 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे, अलीकडच्या 2 फटक्यानं सामना पूर्णपणे खुला केला. परंतु करण काठेमध्ये क्षमता आहे आणि तो उत्तमरित्या कमबॅक साधू शकतो. त्या दर्जाची गोलंदाजी त्याला इथे आखावी लागेल. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. करण काठे बॉलिंग ट्रॅकवरती. अगली पेशकश इथे झेल होणार का? कहाणी मॅटविस, व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय. अलीकडचा सामना ज्या दर्जाचा होता त्या दर्जाचा सामना, दमदार सामना.
ठाकूरला आता मात्र माघारी परतावं लागतंय. ज्या पद्धतीनं ठाकूरनं उत्तमरित्या खेळी साकार केली होती अशा अभिजितला आता मात्र माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. सामना दमदार पद्धतीने घडताना पाहायला मिळतो. पहिलं षटक 16, दुसरं षटक 16, तिसरं षटक 28 आणि त्यानंतर गोलंदाजीचं आपण वादळ पाहिलं. खास गोलंदाजी गुरुदास भोईरच्या माध्यमातून आखली गेली. 2 धावा देत एका फलंदाजाची कत्तल पाहिली आणि त्यानंतर सामना खुला झाला आणि आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना, दमदार सामना आणि या स्पर्धेला सलामी ठोकणारा दमदार सामना क्रिकेटर्स एन्जॉय करतायत. 2 चेंडू 5, गोलंदाज काठे तयार. ओहो, दबाव आणि फक्त दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत गोलंदाजाला आपला वावर, आपली पावर पूर्णपणे समर्पित करावी लागेल. गोलंदाजामध्ये ताकद आहे, पोटेन्शियल ठासून भरले आणि अशा या गोलंदाजाला वापर उत्तमरित्या आखलाय संघनायकानं. परंतु अंतिम चरणामध्ये फलंदाजी वरच ठरेल का की गोलंदाजी घातक ठरेल. येणारं समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली पाहायला मिळते. पेनल्टीच्या 4 धावा खोपटे संघासाठी काहीशा मागण्या ठरतायत. 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. नॉन सेकंडला होता धोका, परतीचा प्रवास पाहिला, आपल्या घरामध्ये घर वापसी पाहिली आणि आता समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. आता तरी नितीन अगदी अंतिम चरणामध्ये ग्रामदैवत कुणाच्या साथीनं लाभेल. अगदी ज्या पद्धतीने सामना पहिला झाला त्या दर्जाचा सामना हाही होतोय. खोपटे विरोधात नारिवली एक दमदार रंगत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली आणि आता समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. इथून जिंकेल तो फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, दमदार सामना, दमदार स्पर्धेतील अप्रतिम सामना. ओहो, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. ओहो, व्हॉट अ मॅच. सामना फिनिश, सामना जिंकलाय. उत्तमरित्या गोलंदाजी आखणारा निश्चितच आपण संघ पाहिला. साक्षी 11 गावदेवी नारिवली या संघाने इथे मारली बाजी आणि परास्त होतोय खोपटे.